दिंडोड़ा बैराज परियोजना से प्रभावित किसानों की अधिग्रहित जमीन को उचित मुआवजा मिले, इसके लिए सरकार द्वारा 24 करोड़ रुपए का प्रस्ताव तैयार किया गया है और उसे तुरंत स्वीकृत किया जाए, ऐसी जोरदार मांग परियोजना प्रभावित संघर्ष समिति ने की है। इस मांग के समर्थन में आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के कार्यालय पर मार्च का आयोजन किया गया, जिसमें संघर्ष समिति के नेतृत्व में परियोजना प्रभावित किसान बड़ी संख्या में शामिल हुए। दिंडोड़ा प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने आज मुख्यमंत्री कार्यालयावरती दिंडोड़ा प्रकल्पग्रस्तांचा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हा दिंडोड़ा प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात वर्धा नदीवर तयार होत आहे आणि याचं जे भूसंपादन आहे ते 1894 च्या कायद्यानुसार 93 ते 99 या वर्षी करण्यात आलेलं आहे। परंतु धरणाचं काम 2017 पासून महाराष्ट्र शासनाने सुरू केलेलं आहे। महाराष्ट्र शासनाचे जे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ आहे त्यांनी या धरणाचं काम सुरू केलं, त्याला प्रतिरोध दिंडोड़ा प्रकल्पग्रस्तांनी सुरू केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे दिंडोड़ा प्रकल्पग्रस्तांचं की 2017 ला सरकार जर धरणाचं काम सुरू करत असेल तर 2013 ला देशामध्ये भूसंपादन कायदा आलेला आहे आणि त्या कायद्यानुसार आम्हाला भूसंपादनाचा मोबदला मिळाला पाहिजे। या मागणीसाठी 2017 पासून दिंडोड़ा प्रकल्पग्रस्त आंदोलन करीत आहेत। चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील 1100 दिंडोड़ा प्रकल्पग्रस्त आहेत ज्यांच्या शेत जमिनी गेलेल्या आहेत। त्या सगळ्या प्रकल्पग्रस्तांनी आम्हाला नव्या भावानुसार रेडी रेकनरनुसार आम्हाला मोबदला मिळाला पाहिजे यासाठी 2017 पासून आंदोलन सुरू केलं आणि 1 मार्च 2023 ला धरणावरती बैलबंडी मोर्चा काढण्यात आला आणि त्या बैलबंडी मोर्चासमोर विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता हे निवेदन घ्यायला आलेत आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही पॅकेज तयार करतो आणि त्यांनी 8 दिवसात 240 कोटी रुपयाचं पॅकेज तयार केलं। परंतु 2023 पासून आज 2025 आहे तरी पण महाराष्ट्र शासनाने ते पॅकेज मंजूर केलेलं नाही। ते पॅकेज कार्यकारी अभियंत्यांनी प्रस्ताव पास केल्यानंतर ते चीफ इंजिनियरकडे आलं, चीफ इंजिनियरनी पास केला आणि नंतर ते डायरेक्टरकडे गेलं। डायरेक्टरनी पास करून ते अप्पर सचिव जलसंपदा विभागाचे दीपक कपूर यांच्या टेबलवरती गेल्यानंतर उच्चस्तरीय मीटिंग जे 4ही आमदार आहेत आमच्या क्षेत्राचे ते आमदार, सेक्रेटरी आणि मुख्यमंत्र्याचे सचिव यांच्यासोबत मुंबईच्या विधान भवनात बैठक झाली आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की 8 दिवसात आम्ही प्रस्ताव मंजूर करून फायनल करतो। परंतु नंतर आचारसंहिता आणि निवडणुका आल्यात आणि निवडणुकीनंतर मग आम्ही आंदोलनाला सुरू केलं। आज निवडणूक झाल्यानंतरही सरकारने त्याच्यावरती काही निर्णय न घेतल्यामुळे चुल्हा जलाव आंदोलन आम्ही 18 दिवस केलं। त्यावेळेस चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आंदोलन स्थळी आले आणि आम्हाला सांगितलं की आम्ही मुंबईला बैठक लावतो आणि त्यांनी बैठक लावली 8 दिवसांमध्ये जलसंपदा मंत्री यांच्या सोबत। त्यावेळी जलसंपदा मंत्री असं म्हणाले की हा निर्णय मी घेऊ शकत नाही, हे मुख्यमंत्री निर्णय घेतील आणि मुख्यमंत्री हे चंद्रपूर जिल्ह्याचे आहेत आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प वर्धा नदीवरती तयार होत आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याचे मुख्यमंत्री असताना जर ते आता नागपुरात राहतात पण आज मुख्यमंत्री आहेत, त्यांनी या तिथल्या जनतेच्या ज्या भावना आहेत, जे म्हणणं आहे, ज्या मागण्या आहेत, जे मांडणी आहे, जे त्यांच्या जमिनीचा मोबदला आहे, त्यांच्या घराचा मोबदला आहे ते सरकारने मान्य करावं यासाठी आज आम्ही आज खरं तर महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालेलं आहे आणि म्हणून आम्ही पहिल्याच दिवशी नागपूरच्या मुख्यमंत्री कार्यालयावरती हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे।